नमस्कार. विभाग 1 राज्यशास्त्र पेपर नंबर 1 राज्यशास्त्र परिचय. या विषयाचा यापूर्वी जो तास झाला आपण त्यावेळेला या विभाग 1 मधील राज्यशास्त्र विषयाचा अभ्यासक्रम जो आहे त्याचा थोडक्यात आढावा आपण घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. यामध्ये पाठीमागच्या तासाला आपण विभागमध्ये आपण प्रवेश घेतल्यानंतर विषयांची निवड कशी करावी याची सविस्तर माहिती आपल्याला सांगितलेली आहे. राज्यशास्त्र हा विषय आजच्या परिस्थितीमध्ये अत्यंत आवश्यक व उपयुक्त विषय मानला जातो. कारण आज स्पर्धात्मक परीक्षेच्या आधारेच सर्व क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांची निवड केली जाते. त्यामुळे राज्यशास्त्राची अत्यंत आवश्यकता आज विद्यार्थ्यांना असलेली दिसून येते. यासंबंधीचा भाग सविस्तरपणे मी पाठीमागच्या तासाला सांगितलेला आहे. त्याचप्रमाणे अभ्यासक्रमातील पहिला टॉपिक राज्यशास्त्र परिचय हा भाग पाठीमागच्या तासाला मी संपवलेला आहे. त्यामध्ये राज्यशास्त्र अर्थ, व्याख्या, स्वरूप, व्याप्ती, राज्यशास्त्र आणि राजकारण यातील फरक आणि राज्यशास्त्राचं महत्त्व हा भाग पाठीमागच्या तासाला सांगितला. अर्थात मी थोडक्यात सांगितण्याचा प्रयत्न करतोय कारण आत्ता आपण थोडक्यात सारांशाचा भाग विचारात घेतोय. यानंतर या पेपरमधील दुसरा जो टॉपिक आहे तो म्हणजे राज्यशास्त्राच्या उपघटकांचा परिचय. राज्यशास्त्र या विषयामध्ये अनेक विषयांचा अभ्यास केला जातो. म्हणजेच राज्यशास्त्राचं सैद्धांतिक स्वरूप, भारतीय शासन आणि राजकारण, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका म्हणजे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि शहरी नगरपालिका, महानगरपालिका असं स्थानिक स्वराज्य संस्था, लोकप्रशासन, आंतरराष्ट्रीय राजकारण, राजकीय सिद्धांत, राजकीय संकल्पना अशा वेगवेगळ्या विषयांच्या आधारे आपण राज्यशास्त्राचा अभ्यास करतो. याच भूमिकेतून या दुसऱ्या टॉपिकमध्ये काही घटकांचा, उपघटकांचा या ठिकाणी विचार केलेला आहे. अर्थात तो सारांश आहे किंवा प्राथमिक टॉपिक म्हणून त्या ठिकाणी घेतलेला आहे. तो एक स्वतंत्र पेपर आपल्याला पुढच्या अभ्यासक्रमामध्ये राज्यशास्त्राच्या पाहावयास मिळेल. राजकीय सिद्धांत, त्यामध्ये आपण राज्यशास्त्रातील उपघटकांचा परिचय, त्यामध्ये राजकीय सिद्धांत, राजकीय प्रक्रिया, लोकप्रशासन आणि आंतरराष्ट्रीय राजकारण या 4 उपघटकांचा अभ्यास या ठिकाणी करायचा. अर्थात अनेक घटक यामध्ये आहेत पण इथं आपल्या अभ्यासक्रमामध्ये 4 घटक केलेले आहेत. राजकीय सिद्धांत, अर्थ, स्वरूप आणि व्याप्ती. राजकीय सिद्धांत हे अत्यंत महत्त्वाचे असतात कारण सिद्धांतावरती त्या ठिकाणी मानवी जीवन वाटचाल करीत असतं. राज्यशास्त्रात प्रामुख्याने राजकीय विचार, राज्यशास्त्र, राजकारण, राजकीय सिद्धांत अशा विविध संकल्पना वारंवार वापरल्या जातात. राज्यशास्त्र ही अतिप्राचीन अभ्यासाची शाखा मानली जाते. राज्यशास्त्र, राज्यसंस्था यांच्या उदयाचा काल म्हणजे मनुष्याच्या संघटित जीवन जगण्याचा आरंभ असा मानला जातो. मनुष्य हा जेव्हा संघटित जीवन जगू लागला त्यावेळेला राज्यशास्त्र किंवा राज्यसंस्था उदयास आली. या राज्यशास्त्रामध्ये अनेक घटकांचा या ठिकाणी आंतरक्रिया होत असतात. त्यामध्ये मनुष्य हा
सजीव प्राणी असल्याने त्या ठिकाणी तो संघटित जीवन जगत असताना व्यक्ती असेल, व्यक्तिसंस्था असेल, यामध्ये ज्या आंतरक्रिया निर्माण होतात त्या आंतरक्रियांचं नियमन करण्याची आवश्यकता निर्माण झाली. कालांतराने त्या व्यवस्थेला, राज्यसंस्था किंवा राज्य असं म्हणताना दिसून येतं. अशा प्रकारे राज्यसंस्था निर्माण होत असताना मानवी संघटित जीवन जेव्हा जगू लागला त्यावेळेला राज्यसंस्थेचा उदय निर्माण झाला. कारण संघटित जीवन समाजावरती नियंत्रण करणारी व्यवस्था म्हणून राज्यसंस्थेचा उदय निर्माण झालेला दिसून येतो. या राज्यसंस्थेच्या किंवा राज्यशास्त्राच्या जे काही उपघटक आहेत त्यामध्ये राजकीय सिद्धांत हा घटक या ठिकाणी महत्त्वपूर्ण मानला जातो. राज्यशास्त्र, राजकीय तत्वज्ञान, राजकीय सिद्धांत हे शब्द काही वेळा एकाच अर्थाने वापरले जातात, परंतु काही प्रमाणात यामध्ये फरक असलेला दिसून येतो. गेटेल या विचारवंताच्या मते राजकीय सिद्धांत भूतकाल, वर्तमानकालीन आणि भविष्यकालीन राज्यसंस्था, राजकीय संघटन आणि राजकीय कार्ये, त्याचप्रमाणे राजकीय संस्था आणि राजकीय सिद्धांत यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे राज्यशास्त्र म्हटलं जातं. तर राज्यशास्त्रामध्ये जे काही उपघटक आपल्याला 4 प्रकारचे दिलेले आहेत त्यामध्ये राजकीय सिद्धांत हा एक घटक मानला जातो, उपघटक आपल्याला त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. थेअरी किंवा राजकीय सिद्धांत या शब्दाची ग्रीक कालखंडापासून ग्रीक शब्दाच्या आधारे दृष्टी किंवा पाहणे असा होतो. सिद्धांत म्हणजे वास्तवतेची जाणीव करून घेणं, परस्परांशी संबंध असणारे जे संबंध आहेत ते स्पष्ट करणारी विशिष्ट रचना म्हणजे राजकीय सिद्धांत या अर्थानं त्या ठिकाणी वापरलं जातं. सर्वसाधारण नियमांच्या आधारे राजकीय व्यवहारांचे स्पष्टीकरण करण्यास सहकार्य करणे. राजकीय सिद्धांताच्या राज्यशास्त्रातील मांडणीमुळे राज्यशास्त्राला शास्त्र स्वरूप प्राप्त झालेलं आहे. राजकीय सिद्धांताचा अभ्यास करत असताना या ठिकाणी आपल्याला राजकीय सिद्धांत या संकल्पनेची व्याख्या सुद्धा थोडक्यात माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. जनतेच्या इच्छा व गरजा या विचार लक्षात घेऊन शासन संस्थेचा अभ्यास केला जातो, त्याला राजकीय सिद्धांत असं म्हणतात, असं कोकर या विचारवंताने म्हटलेलं आहे. राजकीय प्रश्नांचा शिस्तबद्ध शोध म्हणजे राजकीय सिद्धांत असं शेबाईन यांनी राजकीय सिद्धांताची व्याख्या केलेली आहे. अर्थात प्राचीन कालखंडापासून राजकीय सिद्धांताचा जर विचार केला तर त्याचं स्वरूप भिन्न भिन्न स्वरूपाचं असलं दिसून येतं. राज्यशास्त्र, राजकीय तत्वज्ञान, राजकीय विचार प्रणाली यांच्यापेक्षा राजकीय सिद्धांताचे स्वरूप भिन्न आहे. तरी राजकीय सिद्धांत हा राज्यशास्त्र, राजकीय तत्वज्ञान, राजकीय विचार प्रणालीशी संबंधित आहे. सुरुवातीच्या काळात राजकीय सिद्धांताचे स्वरूप हे तत्वज्ञानात्मक होतं. काही तत्त्वे, मूल्ये यामध्ये फरक करण्याची भूमिका होती. आदर्शवादी स्वरूप त्या ठिकाणी असलेलं दिसून येतं. काही आदर्श गृहीत धरून, काही मूल्ये गृहीत धरून किंवा एखादं आदर्शाच्या आधारे एखादं मूल्य गृहीत धरून त्याच्या आधारे राजकीय सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केला जातो. उदाहरणार्थ अरिस्टॉटलने विविध नगर राज्यांचा अभ्यास केला. प्लेटोने जे काही विविध सिद्धांत सांगितले ते सगळे आदर्शवादी सिद्धांत या ठिकाणी असलेले दिसून येतात. तात्विक मूल्याधिष्ठित जे काही सिद्धांत मांडले त्यामुळे राजकीय सिद्धांताची पडताळणी करणं शक्य होत नसे आणि त्यामुळं वास्तववादी राजकीय घटना यांचे परस्पर संबंध निश्चित करून त्याद्वारे निष्कर्ष काढण्याची पद्धत अलीकडच्या कालखंडामध्ये निर्माण झाली आणि त्यातून राजकीय सिद्धांताचा त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने वास्तव दर्शन किंवा वर्तनवादी दृष्टिकोन त्याच ठिकाणी उदयास आला असं आपल्याला थोडक्यात स्वरूप या ठिकाणी सांगता येतील. राजकीय सिद्धांताची व्याप्ती याचा अर्थ राजकीय सिद्धांतामध्ये कोणकोणत्या विषयांचा अभ्यास केला जातो, त्यामध्ये राजकीय व्यवस्थांचा अभ्यास केला जातो, राजकीय वाङ्मयांचा अभ्यास केला जातो, विचार प्रणालींचा अभ्यास केला जातो, अनुभव प्राधान्य संशोधनाचा अभ्यास केला जातो. अशा वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. अशा पद्धतीने आपल्याला राज्यशास्त्राच्या उपघटकातील पहिला घटक राजकीय सिद्धांत हा घटक आपल्याला थोडक्यात अभ्यासायचा आहे. दुसरा भाग येतो राजकीय प्रक्रिया. राजकारणी या शब्दापासून सूचित होणारा अर्थ म्हणजे राजकीय प्रक्रिया. राजकीय प्रक्रिया हे राजकीय कृतीप्रवणतेचे, जाणीवतेचे व्यापक
व विस्तारित भाग समजला जातो. राजकीय प्रक्रिया या उपशाखेत भारतीय व बिगर भारतीय राजकीय व्यवस्थांचा अभ्यास करणे होय. राजकीय प्रक्रिया सामाजिक पर्यावरणात असणारे घटक, औपचारिक राज्य यंत्रणा यातील सर्व राजकीय क्रिया आणि प्रतिक्रिया यांतून निर्माण होणाऱ्या आंतरक्रियांच्या शृंखलेस राजकीय प्रक्रिया असं म्हटलं जातं. राजकीय प्रक्रियेत म्हणजे राजकारणामध्ये ज्या घटना घडत असतात त्याचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. त्यामध्ये काही घटनांचा तुलनात्मक अभ्यास केला जातो, काही घटनांचा सामाजिक दृष्टिकोनातून अभ्यास केला जातो, ऐतिहासिक दृष्टिकोनातून अभ्यास केला जातो. अशा प्रकारे राजकीय घटना ज्या उदाहरणार्थ राजकीय पक्ष असतील त्यांच्या चळवळी असतील, दबाव गट असतील त्यांच्या चळवळी असतील, तुलनात्मक शासन आणि राजकारण असेल, वेगवेगळ्या देशांचा तुलनात्मक राजकारणाचा अभ्यास, राजकीय व्यवस्थांचा तुलनात्मक अभ्यास, अशा प्रकारे वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास त्या ठिकाणी राजकीय प्रक्रियेमध्ये केला जातो. त्यानुसार राजकीय प्रक्रियेचा स्वरूप, अर्थ आणि जे काही व्याप्ती आहे म्हणजे त्या ठिकाणी राजकीय प्रक्रियेमध्ये कोणकोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो याचा अभ्यास आपल्याला त्या ठिकाणी करावायचा आहे. यामध्ये तिसरा भाग येतो म्हणजे लोकप्रशासन, अर्थ, स्वरूप आणि व्याप्ती. BA भाग 2ला IDS म्हणून तुम्हाला लोकप्रशासन हा पेपर स्वतंत्र पेपर आहे. लोकप्रशासन म्हणजे शासन व्यवस्था जे लोकांसाठी कार्य करते त्याला थोडक्यात आपण लोकप्रशासन असं म्हणतो. आधुनिक काळात लोकप्रशासनाचा मोठ्या प्रमाणात अभ्यास होतो, कारण आज आपण पाहतो की शासन व्यवस्थेची मूळची जी कार्य आहेत, कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करणं, न्यायदान करणं आणि परकीय आक्रमणापासून संरक्षण करणं, अशा प्रकारची मूळची कार्य आहेत त्याच्यापेक्षा आज अनेक प्रकारची कार्ये राज्यसंस्थेकडून केली जातात आणि ती कार्ये आज आपण जनसेवेच्या दृष्टिकोनातून, लोकसेवेच्या दृष्टिकोनातून केली दिसून येतात. अशा शासन व्यवस्थेच्या विविध कार्यांना त्या ठिकाणी लोकप्रशासन असं म्हणतात. लोकांच्यासाठी चाललेलं प्रशासन असं आपल्याला लोकप्रशासन हा शब्द अर्थ जर आपण पाहिला तर लॅटिन भाषेतली ॲडमिनिस्ट्रेशन या शब्दापासून बनलेला शब्द आहे. प्रशासन म्हणजे संस्कृत धातूपासून प्रशासन हा शब्द बनलेला, जनतेची सेवा करणे असा लोकप्रशासनाचा अर्थ होतो. आज शासन व्यवस्था जनसेवेसाठी जी कार्य करते ती सर्व कार्ये लोकप्रशासन या सदरामध्ये येत असतात. लोकप्रशासनाचा अर्थ, लोकप्रशासन किंवा प्रशासन कार्याचे व्यवस्थापन. लोकप्रशासन या शब्दाचा अर्थ स्पष्ट कर लोकांच्या कार्याचे व्यवस्थापन असा अर्थ त्या ठिकाणी घेतला जातो. लोकप्रशासनाचं अर्थ, व्याख्या, त्याचप्रमाणे लोकप्रशासनाचं स्वरूप, अर्थात लोकप्रशासनाचं स्वरूप, लोकप्रशासन या संकल्पनेमध्ये लोकप्रशासन ही एक कला आहे, एक शास्त्र आहे, याचा विचार करून त्या ठिकाणी लोकप्रशासन स्वरूप या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. त्याचप्रमाणे लोकप्रशासनाची व्याप्ती, लोकप्रशासन या विषयामध्ये कोणकोणत्या विषयांचा अभ्यास केला जातो त्याचा विचार करून त्या ठिकाणी लोकप्रशासनाची व्याप्ती, अर्थात वेगवेगळ्या विचारवंतांच्या विचारसरणीमध्ये लोकप्रशासनाच्या बाबतीत मतभेद असले दिसून येतात. पोस्टुकॉर या विचारवंताच्या मते योजना, संघटना, कर्मचारी संघटना, निर्देशन, समन्वय, अहवाल, अंदाजपत्रक तयार करणं अशा प्रकारच्या घटकांचा सहभाग लोकप्रशासन या शब्दात होतो असं म्हटलेलं आहे. लोकप्रशासनाचं महत्त्व या दृष्टिकोनातून सार्वजनिक धोरणाची पूर्तता लोकप्रशासनाद्वारे केली जाते. सार्वजनिक परिवर्तनास सहाय्य करणे हे एक लोकप्रशासनाचं त्या ठिकाणी महत्त्व आहे. सार्वजनिक संस्थांना स्थैर्य प्राप्त करून देण्याची भूमिका लोकप्रशासनाद्वारे पार पाडली जाते. नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी लोकप्रशासन उपयोगी आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारचं त्याचं महत्त्व आपल्याला सांगता येईल. यामध्ये चौथा घटक येतो म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारण. एका देशाचं दुसऱ्या देशाशी जे संबंध प्रस्थापित होतात किंवा त्यातून जे संबंध निर्माण होतात त्याला आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणतात. प्राचीन कालखंडामध्ये लोकांच्या गरजा मारत होत्या आणि त्यामुळे लोकांच्या गरजा किंवा राज्याच्या गरजा हा देशांतर्गत व्यवस्थेमध्ये भागवल्या जात होत्या. परंतु आधुनिक काळात राज्याचे कार्यक्षेत्र वाढलेले, लोकांच्या इच्छा आकांक्षा वाढलेल्या आहेत आणि त्यामुळं एका राज्याला आपल्या देशांतर्गत सर्व सेवा, सर्व गरजा पूर्ण करणं शक्य नाही आणि त्यामुळं एक देश दुसऱ्या देशाकडून काही वस्तू आयात करतो तर काही वस्तू निर्यात करतो. त्यातून राष्ट्रांचे परस्पर संबंध निर्माण होतात.
त्यालाच आंतरराष्ट्रीय संबंध असं म्हणतात. या आंतरराष्ट्रीय संबंधातून ज्या काही क्रिया घडत असतात त्याला आंतरराष्ट्रीय राजकारण ही संकल्पना या ठिकाणी विचारात घेतली जाते. आज कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेमुळे राज्यांना अनेक प्रकारच्या गरजा निर्माण होतात. त्या गरजा त्या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी इतर राष्ट्रांच्याकडून मदत घ्यावी लागते. तसंच आज आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये जे काही शास्त्रीय संशोधन निर्माण झाले आहे त्यामुळे एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राशी सहज संबंध प्रस्थापित करू शकतं आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणाला गती प्राप्त झालेली आहे. या भूमिकेतून आंतरराष्ट्रीय राजकारणाचे स्वरूप आणि व्याप्ती या दृष्टिकोनातून भाग विचारात घ्यायचा आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणाचे स्वरूप बदलण्याची कारणे आजच्या कालखंडामध्ये अनेक प्रकारचे आहेत. लोकशाही राष्ट्रांचा उदय असेल, आंतरराष्ट्रीय संघटनेचा उदय असेल, प्राचीन जे काही युरोपियन राजकारणाचं जागतिक राजकारणावर वर्चस्व होतं आज ते बदलून जागतिक राजकारण हे खऱ्या अर्थाने नवीन अनेक देश स्वतंत्र झाले आणि त्यांनी ज्या ठिकाणी जागतिक राजकारणात भूमिका मांडायला सुरुवात केली. आंतरराष्ट्रीय संघटनेचा उदय झाला, लोकशाही राष्ट्रांचा उदय झाला. अशा अनेक कारणांच्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणाचे स्वरूप बदललेलं आहे आणि व्याप्तीचा विचार करत असताना आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये कोणकोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो. त्यामध्ये राजनय असेल, आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये राष्ट्रांचे परराष्ट्र धोरण असेल, राष्ट्रांच्या संबंध असतील, त्यामुळे विचारधारा ज्या आहेत आंतरराष्ट्रीय पातळीवर त्या विचारधारांचा अभ्यास असेल, आंतरराष्ट्रीय संघटनेचा अभ्यास असेल, निःशस्त्रीकरण, शस्त्र नियंत्रण, शस्त्रास्त्र स्पर्धा यांचा अभ्यास असेल, सत्ता संतुलन असेल, सत्ता आणि हित संबंधाचा अभ्यास असेल, अशा अनेक घटकांचा अभ्यास आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या व्याप्तीमध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. आपल्या या सिलेबसमधील तिसरा टॉपिक आहे तो म्हणजे राज्य आणि लोकशाही. राज्याचा अर्थ, राज्याची व्याख्या या दृष्टिकोनातून तो भाग विचारात घ्यायचा आहे. राज्य ही संकल्पना आपण पाहिलेली आहे की राज्याची निर्मिती कशी होते, राज्य निर्माण होण्यासाठी कोणकोणते घटक अवलंबून आहेत. यामध्ये आपण कौटिल्य यांच्या विचार किंवा प्राचीन विचारवंतांच्या विचारसरणीनुसार वेगवेगळे 7 घटक त्यांनी सप्तांग सिद्धांतामध्ये सांगितले आहेत. परंतु आधुनिक कालखंडामध्ये राज्याची निर्मिती व्हायची असेल तर 4 घटक महत्त्वाचे आहेत. ते म्हणजे लोकसंख्या, भूप्रदेश, शासन संस्था आणि सार्वभौमत्व. या 4 घटकांचा अभ्यास राज्याचे घटक, राज्य निर्मितीचे आवश्यक घटक या दृष्टिकोनातून आपल्याला विचारात घ्यायचे आहे. म्हणजे राज्याची निर्मिती व्हायचं असेल तर भूप्रदेश असणं आवश्यक आहे. अर्थात निर्मनुष्य अशा ठिकाणी राज्यसंस्था उदयास येत नाही, त्या ठिकाणी लोकसंख्या असावी. लोकसंख्या असेल तिथं शासन संस्था, कारण लोकांच्यावरती नियंत्रण प्रस्थापित करणारी शासन संस्था अस्तित्वात असणं आवश्यक आहे. त्यामुळे शासन संस्था असावी आणि ती शासन संस्था सार्वभौम असावी, म्हणजे कोणत्याही इतर घटकांचा प्रभाव त्या शासन संस्थेवर असता कामा नये. ती सार्वभौम सर्वश्रेष्ठ शासन संस्था असेल तरच त्या ठिकाणी राज्यसंस्था उदयास येते. अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी मांडता येईल. यामध्ये पुढचा भाग येतो त्या म्हणजे लोकशाही. लोकशाहीचा अर्थ, प्रकार आणि वैशिष्ट्ये. लोकशाही ही संकल्पना आधुनिक कालखंडामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण आज जगातील बहुसंख्य देशांच्यामध्ये लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. लोकशाहीमध्ये जनता सार्वभौम असते, जनतेच्या इच्छेनुसार राज्यकारभार चालू जातो, बहुमताचं शासन त्या ठिकाणी चालू जातं, सर्व लोकांना विकासाची समान संधी प्राप्त होते आणि त्या दृष्टिकोनातून लोकशाही ही संकल्पना विचारात घ्यायची आहे. लोकशाही शासन पद्धतीचा विचार करत असताना लोकशाहीचे जे काही व्याख्या आहेत ते वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळ्या पद्धतीने मांडले आहेत. अब्राहम लिंकनची व्याख्या आपल्याला सर्व ज्ञात आहे, ती म्हणजे लोकांनी लोकांचे आणि लोकांसाठी चालवलेले शासन म्हणजे लोकशाही. याच अर्थाने वेगवेगळ्या विचारवंतांनी लोकशाहीच्या व्याख्या मांडल्या आहेत, आपण सविस्तरपणे त्या ठिकाणी पाहणार आहोत. लोकशाहीचे प्रकार प्रत्यक्ष लोकशाही आणि अप्रत्यक्ष लोकशाही. प्रत्यक्ष लोकशाही म्हणजे राज्यकारभारामध्ये जनता प्रत्यक्ष सहभागी होते, त्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा वापर केला जातो. त्यामध्ये सार्वमत असेल, जनोपक्रम असेल, प्रत्याह्वान असेल, अशा साधनांच्या आधारे त्या ठिकाणी जनता राज्यकारभारामध्ये सहभागी होते. मग निवडणुकीच्या बाबतीत असेल किंवा एखादा प्रश्न सार्वजनिक निर्माण झाला असेल तर सोडवण्यासाठी सार्वमत असेल, अशा प्रकारे प्रत्यक्ष जनता राज्यकारभारामध्ये सहभागी होते आणि त्याद्वारे राज्यकारभाराचे निर्णय घेतले जातात. आणि त्यामुळे प्रत्यक्ष लोकशाही शासन पद्धती हा एक प्रकार आज मानला जातो. आज फक्त स्वित्झर्लंड या देशामध्येच
प्रत्यक्ष लोकशाही शासन पद्धती अस्तित्वात आहे. आज जगातील बहुसंख्य देशांच्यामध्ये लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला असला तरी प्रत्यक्ष लोकशाहीचा स्वीकार केलेला नसून त्या ठिकाणी अप्रत्यक्ष लोकशाही शासन पद्धती स्वीकार केलेला आहे. जनता राज्यकारभारामध्ये सहभागी होण्याचं प्रमाण फक्त स्वित्झर्लंडमध्ये आहे. काही अमेरिकेसारख्या घटकराज्यांच्यामध्ये काही घटकराज्यांच्यामध्ये अप्रत्यक्ष लोकशाही शासन पद्धती स्वीकार केलेला आहे. परंतु बहुसंख्य देशांच्यामध्ये अप्रत्यक्ष लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे. अप्रत्यक्ष म्हणजे जनता राज्यकारभार प्रत्यक्षात सहभागी होत नाही, तर जनतेच्या प्रतिनिधींच्याकडून राज्यकारभार चालवला जातो. जनता आपले प्रतिनिधी निवडून देते आणि त्या प्रतिनिधीच्या मार्फत राज्यकारभार चालवला जातो. आता अप्रत्यक्ष लोकशाहीमध्ये संसदीय शासन लोकशाही आणि अध्यक्षीय लोकशाही असे दोन प्रकार पडतात. संसदीय लोकशाही म्हणजे ज्या ठिकाणी कार्यकारी मंडळ कायदेमंडळाला जबाबदार राहून कार्य करते, तिथं संसदीय शासन पद्धती. इंग्लंड असेल, भारत असेल या देशांच्यामध्ये संसदीय शासन पद्धती आहे. जोपर्यंत कायदेमंडळाचा मंत्रिमंडळावरती विश्वास किंवा पाठिंबा असतो तोपर्यंत मंत्रिमंडळ अधिकार पदावरती जातं. आपल्या देशात आपण पाहतो की सरकार सत्तेवर येत असताना बहुमत सिद्ध करावं लागतं. एखाद्या सरकारला सत्तेवर दूर करायचं असेल तर त्याच्यावरती बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिला जातो आणि बहुमत सिद्ध झालं नाही तर ते सरकार त्या ठिकाणी पदभ्रष्ट होतं. अशा प्रकारे संसदीय शासन. अध्यक्षीय लोकशाही म्हणजे कार्यकारी मंडळ कायदेमंडळाला जबाबदार नसते. म्हणजेच अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष, अमेरिकेमध्ये आज राष्ट्राध्यक्ष शासन पद्धती आहे, म्हणजेच अध्यक्षीय शासन पद्धती आहे. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हा कार्यकारी मंडळाचा प्रमुख असला तरी तो कायदेमंडळाचा सदस्य नसतो. तो कायदेमंडळाला जबाबदार असत नाही. सहजासहजी कायदेमंडळ राष्ट्राध्यक्षावरती अविश्वास आणू शकत नाही. म्हणजे अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये राष्ट्राध्यक्ष हा कार्यकारी मंडळाचा एकमेव घटक असतो. याचप्रमाणे लोकशाही शासन पद्धती, लोकशाहीचा अभ्यास करत असताना लोकशाहीची वैशिष्ट्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, व्यक्तीची प्रतिष्ठा, सत्तेचे केंद्रीकरण, जनशक्ती हाच लोकशाहीचा आधार, कल्याणकारी शासन, शांततेचे महत्त्व, अशा प्रकारचे लोकशाहीची वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. लोकशाहीचं महत्त्व आणि लोकशाहीसमोरील आव्हाने. लोकशाहीचं महत्त्व विचार घेत असताना लोकहिताचं शासन, जनतेचा सहभाग, व्यक्तीला प्रतिष्ठा प्राप्त होते, स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्त्वांना प्राधान्य, जबाबदारीची भावना वाढते, राजकीय शिक्षण प्राप्त होते, राष्ट्रीय चारित्र्य निर्मिती, शांततेला प्राधान्य, अल्पसंख्याकाच्या हिताचे रक्षण, सत्तेचे केंद्रीकरण. त्याचप्रमाणे लोकशाही मतपत्रिकेद्वारे चालते, व्यक्तिपूजेला स्थान नसते, निपक्षपाती न्यायदान व्यवस्था. अशा प्रकारचे महत्त्व त्या ठिकाणी सांगता येईल. याचे दोष किंवा या ठिकाणी आव्हाने या दृष्टिकोनातून विचार केला तर आपल्याला जर पाहता येईल की लोकशाहीचे दोष: संख्येला महत्त्व, अज्ञानी लोकांचे शासन, नैतिक विकासाचा घात, लोकशाहीत वेळ आणि पैसा यांचा अपव्यय होतो, राष्ट्रहितापेक्षा पक्षहिताला महत्त्व, लोकशाही ही श्रीमंत लोकांचे शासन, तत्व आणि व्यवहार यामध्ये विसंगती, बहुमताच्या नावाखाली हुकुमशाही, भ्रष्टाचाराला जास्त वाव मिळतो, धोरणात सातत्य नसते. अशा प्रकारचे दोष या ठिकाणी सांगता येतील. लोकशाहीसमोरील आव्हानांचा विचार केला तर राष्ट्रीय चारित्र्य, शिक्षणाचा प्रसार, स्वातंत्र्य आणि समता, सामाजिक न्याय, राजकीय जागृती, आर्थिक विषमता, राजकीय पक्ष, स्वतंत्र न्यायालयाची व्यवस्था, निपक्षपाती वृत्तपत्रे, सत्तेचे विकेंद्रीकरण, व्यक्तिमत्वाची प्रतिष्ठा. अशा प्रकारचे काही मुद्दे आपल्याला लोकशाहीच्या समोरील आव्हाने म्हणून सांगता येतील. शेवटचा टॉपिक आहे तो म्हणजे राज्यशास्त्रातील प्रमुख संकल्पना: हक्क, स्वातंत्र्य, समता आणि न्याय. या संकल्पना आहेत. या संकल्पनांचा व्याख्या आणि त्यांची वैशिष्ट्ये आणि त्याचप्रमाणे त्याचे प्रकार, असा भाग विचारात घ्यायचा आहे. हक्क या संकल्पनेचा विचार करत असताना हक्क ही संकल्पना एक मानवी हक्काच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे. आणि या संकल्पनेचे जे प्रकार आहेत ते म्हणजे नागरी हक्क, जीविताचा हक्क, व्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क, विचार स्वातंत्र्य हक्क, काम करण्याचा हक्क, मालमत्तेचा हक्क, धार्मिक हक्क, भाषण स्वातंत्र्य हक्क, कुटुंब हक्क, समतेचा हक्क, इतर हक्क. आणि राजकीय हक्कामध्ये मतदानाचा हक्क, निवडणूक लढवण्याचा हक्क, सार्वजनिक पदप्राप्तीचा हक्क, सरकारवरती टीका करण्याचा हक्क, दाद मागण्याचा हक्क. अशा प्रकारचे वेगवेगळे
प्रकार आपल्याला हक्क या संकल्पनेमध्ये सांगता येतात. त्याचप्रमाणे स्वातंत्र्य ही संकल्पना, स्वातंत्र्य म्हणजे बंधनाचा अभाव, अशा प्रकारची जी काही भूमिका आहे तशा प्रकारचा स्वातंत्र्याचा अर्थ घेऊन चालणार नाही. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार अशा पद्धतीने हक्काचा विचार करून चालणार नाही, तर स्वातंत्र्याचा विचार करत असताना आपले हक्क अधिकार मिळवण्यासाठी दुसऱ्याच्या हक्क आणि अधिकारावरती कोणत्याही प्रकारचे बंधन येणार नाही या दृष्टिकोनातून या संकल्पनेचा विचार करायचा आहे. स्वातंत्र्याचे प्रकार नैसर्गिक स्वातंत्र्य, नागरी स्वातंत्र्य, राजकीय स्वातंत्र्य, आर्थिक स्वातंत्र्य, राष्ट्रीय स्वातंत्र्य अशा प्रकारचे स्वातंत्र्याचे विविध प्रकार सांगता येतील. तिसरी संकल्पना आहे ते समता. समतेचा विचार करताना सर्व समानता ही समतेची मुख्य धारणा आहे. याचे प्रकार नागरी समता, सामाजिक समता, राजकीय समता, नैसर्गिक समता, आर्थिक समता असे प्रकार या ठिकाणी सांगता येतील. आणि शेवटचा भाग येतो तो म्हणजे न्याय. न्याय ही एक जीवन प्रणाली आहे. मानवी व्यक्तिमत्व आणि त्याचे आदर्श साध्य होणे अभिप्रेत असतं. यामध्ये न्याय प्रस्थापित होणं, प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळणं, ह्या अर्थाने न्याय या संकल्पनेचा विचार करतात. त्याचे प्रकार आपल्याला पाहत असताना 3 प्रकार या ठिकाणी सांगता येतात. राजकीय न्याय, आर्थिक न्याय आणि सामाजिक न्याय अशा प्रकारे 3 प्रकार न्याय या संकल्पनेत सांगता येतात. अशा प्रकारे BA भाग 1 राज्यशास्त्र या विषयाचा थोडक्यात सारांश होता. पहिल्या सेमिस्टरचा जो भाग सिलेबस आहे हा सारांश मी या ठिकाणी पूर्ण करतोय. सविस्तरपणे याचा अभ्यास आपण पुढील तासांच्यापासून सुरू करणार आहोत. या ठिकाणी आपण थांबतोय. थँक्यू.